सोलापुरातून आता एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। उपचारादरम्यान हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याच्या कारणावरून डॉक्टर हर्षल थडसरे, सिस्टर अनिता हदिमणी आणि हेल्पर आशिष जाधव, संतोष हदिमणी यांच्यावर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी फिर्याद दिली आहे। 2 एप्रिल 2024 ते 5 एप्रिल 2024 या दरम्यान यतीमखाना येथे उपचार घेत असलेल्या प्रवीण अमृत करंडे, वय वर्ष 27, राहणार होमकर नगर, भवानीपेठ, सोलापूर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। या प्रकरणी नातेवाईकांनी डॉक्टरांच्या चुकीमुळे पेशंटचा मृत्यू झाल्याची तक्रार केली होती। त्यानंतर चौकशी अंती आता यतीमखाना येथील मीरा हॉस्पिटलचे डॉक्टर हर्षल थडसरे व त्यांच्या स्टाफवर सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे। यातील मयत प्रवीण करंडे याला दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे त्यास यतीमखाना येथील मीरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। व्यसन मुक्ती केंद्रात उपचार सुरू असताना 2 एप्रिल 2024 ते 5 एप्रिल 2024 या दरम्यान मयत प्रवीण करंडे याच्यावर उपचार करताना हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केला। त्यातच प्रवीण करंडे याचा मृत्यू झाल्याने या आरोपींविरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली आहे। या घटनेचा अधिक तपास सलगरवस्ती पोलीस स्टेशनच्या महिला सब पोलीस निरीक्षक खामकर या करत आहे।